हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली. मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे आणि आपला जो विषय, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगणं खरं म्हणजे बघायला गेलं तर सोपं आहे, पण तिथे येतो ते सोपं असलं जीवन आपण कठीण करून बसतो तेव्हा आपल्या मनामध्ये ताणतणाव येतात. त्या ताणतणावातून निर्णय भावना निर्माण होतात. कधी निराशेच्या भावना असतात, कधी विकार निर्णय पद्धतीने प्रगट होत असतात. म्हणून सहज असलेलं जीवन जेव्हा आपण कठीण करून बसतो तेव्हा सहजपणे आनंदाने जीवन जगता येत नाही, हे पहिलं लक्षात घ्यायचं. आता जीवन जगतो म्हणजे आपण काय करतो बघा. सकाळी उठल्याबरोबरच आपल्या ठिकाणी विचार सुरू होतात. आज कुठे जायचं, काय करायचं, कसं करायचं. ज्याला ऑफिसमध्ये जायचं, ऑफिसमध्ये जायचा विचार असतो. तर ऑफिसमध्ये जायचा विचार चांगला की वाईट, असं बघा काय चांगला आहे, वाईट काय नाही. पण तिथे ऑफिसमध्ये आपल्याला जाऊन आपलं व्यवस्थित आपण काम करायचं आहे, एवढ्या वेळेत आपण जायचं आहे, हा जर विचार असेल तर काही हरकत नाही. कारण ते हे सगळे विचार किंवा त्या विचाराप्रमाणे आपण जी धावणं बिवणं सुरू होतं, त्या वेळेत नाही पोचलं तरी ताणतणाव येतो. कारण ऑफिस जर दूर असेल, वेळेवर ट्रेन मिळायची असते किंवा बस मिळायची असते, या सगळ्यातून ट्रॅफिक असतं, आपली स्वतःची गाडी असलेली ट्रॅफिक असतं. या सगळ्या अडीअडचणी येतातच माणसाच्या मनात. त्यामुळे प्रवास एकदम सोपा आहे असं म्हणतो. सोपा आहे म्हणता काय, तो मला जा ट्रेनमधून जरा 9-9:30ची गाडी पकडा. विरारची गाडी असली त्यामुळे ट्रेनची आणखीन उत्तम. आणि आतमध्ये कसं घुसता येतं का बघा. आणि मग ते मला सांगा सोपं आहे का जीवन. तर तसंच जीवन सोपं नाही, अडीअडचणी ह्या येतात. आणि म्हणून आपल्याला वेळेवर पोचायचं असेल तर एवढ्या वेळेत आपण पोचणार असो, त्याच्या अगोदर 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं आपण अगोदरच निघालं पाहिजे. हे नियोजन आपल्याला करता पाहिजे. म्हणजे सहज जीवन जगायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनाचं नियोजन करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आपण नियोजन करत नाही. वेळेचा उत्तम उपाय कसा, वेळेचा उपयोग कसा उत्तम करायचा ते आपल्याला समजत नाही. आपल्या मनामध्ये क्षणाक्षणाला विचार, असं करूया तसं करूया ते करूया, हे कारण रोजचं जीवन त्यात कसलं प्लॅनिंग करायचं असंही बऱ्याच लोकांचा विचार असतो. पण सकाळी वेळेवर उठणं हेच नियोजनाची पहिली पायरी आहे. आणि बऱ्याच लोकांना ती जमतच नाही. लोकांना कधी सांगितलं 4 वाजता उठा, 5, अरे बापरे एवढं लवकर कोण उठणार. पहिलाच प्रश्न इथे नकारात्मक विचार असतो, कोण उठणार. म्हणजे अरे ज्याला उठतात ते उठतात बरोबर, सवय लागली की बरं उठतो. मग हे वेळेवर उठायला मग त्यासाठी काय केलं पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे. साधं नियोजन आहे. पण आपण काय करतो, रात्री जरा 9, 10, 11, 12 असेच वेळ काढतात. खूप काहीतरी काम बी मसाण बसले तर वेगळी गोष्ट. तसं काय नसतं, टीव्ही बघणार, मोबाईल बघणार आपण. आणि मग झोपेची वेळ जर आपल्याला 8 तास आपल्याला आवश्यक आहे की 6 तास आवश्यक आहे, ज्याच्या त्याने ठरवायचं असतं. ठरवायचं म्हणजे त्यालाच कळतं. कोणाला 6 तासात झोप पूर्ण होते, कोणाला 8 तासात पूर्ण होते, पण कोणाला 10 तास पण कमी पडतात. की ज्याच्या त्याच्या शरीराला लागलेली ती सवय आहे, लक्षात ठेवा. म्हणून सकाळी आपल्याला जर 4 वाजता उठायचंच आहे, हे नियोजन जर प्रत्येकाला जमलं तर त्याचा सगळा दिवस छान जातो, लक्षात ठेवा. तुम्ही कसा काय झोप येणार नाही का. दुपारी एका वेळा झोप येऊ शकेल, कारण सवय नसले तर सुरुवातीला डुलकी येणार. पण पहिल्या दिवशी सकाळी उठलात
आणि त्याच रात्री तुम्हाला लवकर झोप यायला लागेल हे पहिले लक्षात ठेवा. तर त्यावेळेस झोपायला पाहिजे. म्हणजे आपल्याला 8 तासाची झोप सर्वसाधारण माणसाला, नॉर्मल माणसाला 8 तासाची झोप पूर्ण म्हणजे तेवढे पुरेशी असते. म्हणून सकाळी उठण्यापासून नियोजन सुरू झालं पाहिजे. आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या जीवनाचा कसं आपण हे जीवन कसं जगायचं याचं प्लॅनिंग आपल्याकडे असलं पाहिजे. नियोजन ते नसतं म्हणूनच गोंधळ असतो. उठल्यानंतर तुम्ही म्हणा काय एवढ्या लवकर उठून काय करायचं, देवाचं स्मरण करायचं. साधं देवाचं स्मरण करायला लवकर उठावं लागतं. आणि त्यावर जी शांतता असते, निवांतपणा असतो. आणि त्यासाठी देवाचं स्मरण करण्यासाठी सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे. कारण देवच कळत नाही. देवच नाही कळत तर दिशा चुकते, दिशा चुकली तर प्रयत्न चुकतात, प्रयत्न चुकला तर मार्ग चुकला, सगळं चुकलं. कळलं ना. मग मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. की ते देवाचं स्मरण म्हणजे नेमकं काय हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आपल्याला सर्वसाधारणपणे परंपरेने सगळ्यांना वाटतं देवाची पूजा म्हणजे कोणीतरी एका देवतेवर श्रद्धा ठेवून आपण तिची पूजा अर्चा करतो, देवाची पूजा. बरीच मंडळी सकाळी देवळात जातात, तिथे स्वतःच सेवा पण करतात आणि हे करतात. त्यांना मनात समाधान वाटतं आणि त्यांना वेळ आहे त्यांनी ते करावं, त्यात काही हे नाही. पण ती देवाची पूजा आहे का ते पहिले लक्षात घ्या. देवाची पूजा म्हणजे आपल्या मनाला शांत राहता आलं पाहिजे अशी अवस्था निर्माण करणं म्हणजे देवाची पूजा. मनाला शांतता लाभली पाहिजे, मनाला समाधान लाभलं पाहिजे, मनामध्ये सर्वांबद्दल चांगले विचार किंवा चांगलं चिंतन आपल्याकडे असलं पाहिजे. त्याला म्हणतात देवाची पूजा. सोप्या भाषेत लक्षात घ्या. देवाची पूजा म्हणजे कर्मकांड केलं पाहिजे, उपास तपास केले पाहिजे, व्रतवैकल्य केले पाहिजे. असं बऱ्याच लोकांचा तो गैरसमज आहे. खरं सांगायचं, काही लोकांना वाटतं की खूप व्रतवैकल्य केली, उपास तपास केला, कडकपणे सगळी सोवळं ओळं सांभाळलं की आपण खूप मोठी पूजा करतो. हा वेगळाच अहंकार माणसाला निर्माण होतो. खरं सांगायचं, उपास केलेच पाहिजेत का? जीवनाचं उत्तर सरळ आहे. आरोग्यासाठी कधी म्हणजे नेहमी नाही, कधीतरी आरोग्यासाठी उपास करायला हरकत नाही. देहासाठी उपास, पण देवासाठी तपास. हे महत्वाचं लक्षात ठेवा की ते देवाचं स्मरण सकाळी उठल्यानंतर आपल्याला शांतपणे निवांतपणे एका जागी स्थिर होऊन डोळे बंद करून मनाला स्थिर करण्याची एक प्रक्रिया सद्गुरूंकडनं समजून घ्यायची गरज आहे. प्रत्येकाला गरज आहे. देव कळणं की देवाचं नेमकं अस्तित्व कुठे आहे हे कळणं, हे आत्मज्ञानी संत आहेत त्यांच्याकडनं समजून घेणं फार महत्वाचं. आज सद्गुरू म्हटलं की तुम्ही टीव्ही चॅनल उघडा, सगळी दुकानं दिसतील सद्गुरूंची बरीच. प्रत्येक जण आपापल्याकडे मार्गदर्शन करत असतो. ज्यांना समजतं त्यांना समजतं, ज्यांना नाही समजलं नाही समजलं. म्हणून इथे आपल्याला आपलं मन शांत करायचंय, मनाला स्थिरता आणायची, मनामध्ये समाधान असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे हे कळलं पाहिजे. म्हणून म्हटलं सकाळी उशिरा उठल्यानंतर सगळं धावपळ सुरू होते. हे करायचं, ते करायचं, ते करायचं. म्हणजे तुम्ही स्थिर आणि सहजपणे जीवन जगू शकत नाही. त्यामुळे वेळेचं नियोजन आपल्याकडनं जमत नाही. तेव्हा आपण अस्थिर असतो. त्या वेळेत धावत जाणार, त्या वेळेचा मग तिथे वेळ पुरत नाही. मग ऑफिसमध्ये उशिरा पोचतो किंवा कुठे जे आपण कोणाला अपॉइंटमेंट दिली असेल ती बरोबर होत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो की समोरच्या ज्याला आपण म्हटलं तिथे वेळाने तोही रागवतो, तिथेही त्रास सुरू होतो, तिथे जे काम व्हायचं होत नाही. म्हणजे या सगळ्या अडीअडचणी असतात. म्हणून जीवनाची सुरुवात अशी झाली पाहिजे की तिथे लवकर उठावं, जे प्रातःविधी वेळेत उरकून घ्यावेत आणि उरकून घेतल्यानंतर देवाच्या स्मरणासाठी एका जागी स्थिर मनाने शांत मनाने बसावं. तिथे काय करावं तुम्ही आता काय करावं अगदीच कळत नसेल ना तर एक तर आपल्या जवळच्या सगळ्या माणसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत बसावं. सगळ्यात बेस्ट. देव कळत नसेल तर जी आपल्या जवळची कुटुंबातली आजूबाजूची कितीतरी माणसं असतात बघा तुम्ही, आणि प्रत्येक अगदी लहानपणापासून भेटलेली काही अनेक माणसं असतात.
त्यांचे खूप उपकार असतात आपल्याला. लहानपणापासून कोणी ना कोणी आपल्याला मदत केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून लहानपणापासून जे जे आठवतं तेव्हापासूनचे एक 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 चेहरे पाहत चला आणि अगदी कृतज्ञतेने नमस्कार करा आणि देवांचं भलं कर म्हणा. लक्षात घ्या, नुसती कृतज्ञता जरी व्यक्त करत बसलो तरी मन स्थिर होतं, शांत होतं, समाधान मिळतं. अंतःकरणापासून कृतज्ञता असणं. थँक्यू थँक्यू नुसता शब्द नाही, अंतःकरणापासून. आणि त्या त्या व्यक्तीचं भलं व्हावं ही सद्भावना तिथे असते. कृतज्ञता अधिक सद्भावना, दोन गोष्टी. नुसती कृतज्ञता व्यक्त म्हणजे तुमचे फार उपकार आहेत ही भावना आपल्याकडे, की ह्या ज्या ज्या व्यक्तीने आपल्याला कुठे ना कुठे मदत केलेली आणि ज्या व्यक्तीने नाही मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता. म्हणून ज्यांच्याशी आपण संबंधित आहोत या प्रत्येक संबंध म्हणजे लहानपण, आता नाही, लहानपणीचे काही मित्रमंडळी असतात, लहानपणीचे म्हणजे अगदी 3री 4थीतले जे गुरुजी असतात. आता गुरुजी हा शब्द वापरतो का माहित नाही मला, मराठी शब्द आम्ही गुरुजी म्हणायचो. आता सर म्हणतात की टीचर म्हणतात, असं म्हणू शकतात. पण त्यांच्याबद्दल जर कृतज्ञतेची भावना आली तर किती बरं वाटतं की लहानपणी त्यांनी असं शिकवलं आपल्याला, की अशा पद्धतीने आपलं मार्गदर्शन झालं. तर अशा काही शिक्षकांचं आपल्याला स्मरण असतं आणि ते स्मरण केलं की आपल्याला बरं वाटतं. बघा, कृतज्ञतेने त्यांना नमस्कार केला तर बरं वाटतं. ते जिथे आहेत त्यांचं भलं व्हावं असं म्हटलं तर बरं वाटतं. मनाला समाधानासाठी सर्वांबद्दल आपल्या ठिकाणी सद्भावना असणं फार महत्वाचं. म्हणून अगदी आई वडील भाऊ बहीण जे जे आहेत आपल्याकडनं सद्भावना द्या, आपल्याकडनं सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. म्हणून देवाचं स्मरण असं जेव्हा म्हणतो तो इथे जे संत हित ते करावे देवाचे चिंतन काय सांगितलंय बघा. हित ते करावे, हित कशात? देवाचं चिंतन करण्यात हित आहे. म्हणून हित ते करावे देवाचं चिंतन, हा जो भाग आहे ना तो इथे आपल्याला देवाचं चिंतन म्हणजे लोकांचं हिताचं चिंतन केलं तर देवाचं चिंतन, हा दुसरा अर्थ आहे. की जे आपण सर्वांचं हित व्हावं हा ज्या विचार करतो ते देवाचं चिंतन असतं. आणि म्हणून देव म्हटल्यानंतर ही जी शक्ती आहे, ईश्वरी शक्ती आहे की दिव्य शक्ती आहे, ती सर्वत्र आहे. आणि सर्वत्र असल्यामुळे सर्व व्यक्तीच्या ठिकाणी ती आहे. हा जो भाव आहे तो जर आपल्याला असेल तर त्या प्रत्येकाला कृतज्ञता. कोणी लहानपणी मित्रांनी मदत केलेली असते, पुढे अडीचच्या वेळेला पैशाची मदत झालेली असते, कोणी दुसऱ्या अंगाने पण मदत झालेली असते. हे जर आपण चिंतन करायला लागलो की किती लोकांनी आपल्याला मदत केली एवढं तरी चिंतन करा. समजा आता सगळ्यांना, पण कोणी ना कोणी आपल्याला मदत केली हे आपलं कुठेतरी लक्षात असतं. हे जेव्हा लक्षात घेऊन जेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्याचं भलं व्हावं म्हणतो. ते म्हणून आई वडिलांनी तर आपल्याला भरपूरच सगळं सांभाळलेलं आहे. आपले काका मामा असतील, मावशी असतील, मामा मामी असतील, काका, सगळे अनेक लोक असतात. ते कुठं ना कुठं आपल्याला मदत केलेली आहे जीवनभरात. आजोबा जे असतील तर त्यांचं म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे ते आज हयात नसले तरी, कारण शरीर बाजूला जातं, मृत्यू हा शरीराचा असतो, पण आत्मतत्वाचा हा प्रवास तसाच चालू असतो. म्हणजे जाणीवेचा हा प्रवास सतत चालू असतो. आणि त्यामुळे त्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञता, की इथे देवदेवता म्हणत असताना तिथे सुद्धा ती दिव्य शक्तीच आहे ह्या भावामध्ये नमस्कार, त्या भावामध्ये कृतज्ञता. म्हणून देवाचं चिंतन करणं म्हणजे सर्वांच्या हिताचं चिंतन करणं. हे सर्व विश्व जे आहे ते त्या परमेश्वरी शक्तीचाच विस्तार आहे. ती परमेश्वरी शक्ती त्या त्या रूपाने प्रगट आहे. म्हणून मज एकाचा विस्तार ते हे जग, असं जे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की मज एकाचा विस्तार आहे. मज एकाचा म्हणजे जो एक आहे, जे एकच परमात्मा आहे, तोच परमात्मा अनंत रूपाने प्रगट आहे. साधं सोपं लक्षात ठेवा. एकच सूर्य आहे, त्याचे अनंत किरण आहेत. हे तर आपल्याला माहिती आहे. पण तसंच ह्या चैतन्य स्वरूपाचं म्हणजे दिव्य स्वरूपाचं ते एकच तत्व आहे आणि ते अनंत रूपाने प्रगट आहे, विविध रूपाने प्रगट आहे. युगानुयुग हे चालू आहे. रूप आहेत, काही काळ स्थितीला जातात, काही काळ निघून जातात. म्हणून अशा अंगाने जेव्हा आपण सर्व रूप देवाची, सभूमी गोपालकी, एक लक्षात ठेवा.
प्रत्येक ठिकाणी ते परमतत्व आहे आणि म्हणून त्या तत्वाचं नमस्कार करणं हे देवाचं स्मरण आहे. ते जसं आपल्या ठिकाणी आहे आणि सर्वांच्या ठिकाणी आहे. ही म्हणून आपण स्वरूपाच्या अंगाने म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाच्या अंगाने आपण सर्व एकच आहोत की एकाचे आहोत हा बोध असला पाहिजे. मग एकच आहोत एकाचे आहोत म्हणजे नेमकं काय, जसं आपण भारतीय आहोत की जसं दुसरं आपण सगळे मराठी माणसं मराठी भाषिक आपले वाटतात की नाही, हा जसा असा तिथे एकच आहोत म्हणजे काय, ते एक म्हणजे एकच संघ होतात असं नाही की एकच व्यक्ती दिसाली, तिथे सगळी रूप अनेक पण अमुक एका भावनेतून ती एक असतात. भारतीय आपण भारतीय ती भावना, आपण मराठी आहोत ही भावना, तसे आपण देवाचे आहोत ही भावना, आपण परमेश्वराचे आहोत ही भावना आपल्याकडे असली पाहिजे. त्या भावनेतून जेव्हा आपण सर्वांकडे पाहायला लागतो तेव्हा आपल्या ठिकाणी सद्भावना निर्माण होतात. चुकूनही कधी दुर्भावना येत असेल तर तिथे दुर्लक्षच करणं किंवा त्याचं अजिबात त्या दुर्भावनेला न जोपासणं, तर तिथे सद्भावनाच असली पाहिजे. आणि ह्या सद्भावनेतूनच आपलं जीवन जगायचं आहे हा जर बोध असेल तर जीवन खूप सहज होतं. फक्त माझं आणि मलाच हवं ह्यासाठी माणसं ज्या वेळेला युक्त्या वापरतात, तशासाठी युक्त्या वापरतात, माझं आणि मलाच मिळण्यासाठी तोंडाची तंगडी खेचतात, बाजूला करतात. हे सगळं जे आपण पाहतो जीवनात तर ते जीवन कठीण होतं. कारण अशा कर्मातून कर्म सिद्धांत आहे, कर्माचं फळ कर्मात. तिथे ज्यावेळेला अशा पद्धतीने आपल्याकडनं जीवन आपण जगायला लागू तर तिथे आपल्या वाट्याला दुःख येणारच. त्यासाठी दुसरं कोणी भविष्यवेत्ता यायला पाहिजे की बाबा तुला असं दुःख होणार सांगायची गरज. हा नियम आहे आणि हा नियम जर पाळला तर आपण सहज आनंदाने जीवन जगू शकतो. पण सोपं काय, सर्वांशी आपल्या सद्भावना निगडीत करणं, आपल्या बाजूने ह्यांचं भलं व्हावं, त्यांचे आपल्यावर उपकार आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, ज्यांचे उपकार आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो. अशी बरीच मंडळी असतात आपल्या जीवनात आलेली. लहानपणापासून विचार करा बघा, कितीतरी मंडळीने आपल्याला कुठं ना कुठेतरी कशी ना कसली मदत केलेली आहे आणि त्याच्यातून आपल्याला जीवन सुखकर झालेलं आहे. परत लक्षात त्याचा उपयोग झाला आपल्या जीवनात. आणि म्हणून कृतज्ञतेने स्मरण करत राहा, कृतज्ञ देवांचं बरं कर, देवांचं बरं कर, देवांचं बरं कर. हाच मंत्र पण खूप म्हटला पाहिजे का बाबा, काय म्हणतात मंत्र म्हणतात. मंत्र म्हणजे काय असतं, संस्कृत भाषा आपल्याला जरा कठीण वाटते पण सुंदर भाषा आहे. त्या संस्कृत मधली वाक्य म्हटलं की मंत्र म्हटल्यासारखं वाटतं लोकांना. ती भाषाच अशी लयबद्ध आहे की ते मंत्र लयबद्ध असावं. पण तसा बोध जर कळला नाही तर काहीच उपयोग नसतो. पण म्हणून आपल्याला सोप्या भाषेत, आपण सर्व देवाचे लेकर आहोत म्हणून सर्वांचं भलं होऊ देत, सर्व देवाचीच रूप आहेत म्हणून त्या सर्वांचं भलं होऊ दे, असं ज्यावर आपण विचार करायला लागू आणि त्याच्यातून सगळ्यांशी संबंधित होऊ आपल्या बाजूने. लक्षात घेत, समोरच्या बाजूने तुम्हाला क्रिया प्रतिक्रिया काय येतील ते तुमच्या हातात नसतं. समोरचा माणूस कसा बोलेल हे तुमच्या हातात नसतं. आणि माणूस असा प्राणी, तो कधी चांगला वागेल कधी वाईट वागेल हेही सांगता येत. ज्याला ज्ञान नाही तो कसाही वागतो. कठीण का, शहाणपणाचा अभाव. नेहमी लक्षात, आपलं सहज असलं जीवन कठीण का होतं, आपल्याकडे शहाणपण कमी. तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही असं कधी आपल्याला वाटतं काही लोकांबद्दल. पण आपल्यालाही कधी कधी कळत नाही. सगळ्यांना विचार, काही लोकांना अरे ह्यांना कळत कसं नाही एवढं, कसं इतकं साधी गोष्ट की वाईट होणार. आता बघा, काही लोकांना सिगरेट प्यायची सवय आहे. आता सिगरेट पिण्याची सवय, तर सिगरेटच्या पाकिटावर लिहिलं आहे सिगरेट होणं आपल्या आरोग्याला अहितकारक आहे. तरी सुद्धा सिगरेट प्यायची लोक थांबलेत का? मग ती शहाणी म्हणायची की वेडी म्हणायची? शहाणपण नाही, साधी गोष्ट आहे ना. तसंच आपण इतरांबद्दल जेव्हा अनिष्ट चिंतन करू तर त्या अनिष्ट चिंतनाचा वाईट परिणाम आपल्याला येणार. ही साधी गोष्ट आहे. त्यासाठी परत लिहून ठेवायला पाहिजे असं नाही. आपण ज्यावेळेला काही चांगल्या गोष्टी वाचतो, ऐकतो, जीवनाकडे पाहतो, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीचा चांगला आणि वाईट परिणाम कसा मिळतो
हे आपल्याला चांगलं कळतं. आपलं अगदीच का आपण आंधळे नाही आहेत. कोणातरी जाऊन तुम्ही वेडवाकडं बोला तर तो काय तुम्हाला नमस्कार करणार आहे का? नमस्कार करणार असेल तर तो देव आहे. लक्षात घ्या. तुम्ही त्याला वेळ तरी तो नमस्कार. ते मग गौतम बुद्धासारखे जे संत असतात शांतपणे ऐकून घेतात आणि तू दिलंस पण मी घेतलं नाही म्हणून शांत बसतात. असा जो प्रकार आहे तर तिथे आपल्याला शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आपल्याला तसं शांत राहिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक संतांकडनं काही गोष्टी शिकता येतात आपल्याला. गौतम बुद्धांकडे कोणी वेडवाकडे बोलणारे भरपूर भेटले, कारण त्यांचा मार्गच वेगळा होता. त्याकडे परंपरेने असलेले सगळे धर्माविषयक असलेले विचार, त्यांना छेद देणारे सगळे विचार होते. लोक जे पारंपरिक पद्धतीने जीवन जगणारे पुरोहित वर्ग, त्यांना वाटत हा गौतम बुद्ध म्हणजे मोठा पापी माणूस आहे. पण खरं सांगायचं त्यांचं जे ज्ञान होतं त्या ज्ञानातून त्यांनी कितीतरी लोकांना सुखी केलं आणि स्वतःही ते सुखी समाधानी होते. सतत लक्षात ठेवायचं. त्यांनाही काही नावं लोकांनी ठेवली नाहीत. लोक शिव्या देणारी भेटली, वेडवाकडे बोलणारी भेटली, पण ते अगदी शांतपणे त्यांच्याकडे पाहायचे आणि शांतपणे उत्तर द्यायचे. असं काही नव्हतं. त्याला रागवत नव्हते किंवा वेडवाकडे बोलत नव्हते. पण एवढंच ते सांगायचे, तू जे दिलंस ते मी घेतलं पाहिजे असं नाही. कारण घ्यायचं की न घ्यायचं माझ्या हातात आहे. समोरचा कसा बोलतोय, कसा वागतोय, हे घ्यायचं कसं हे माझ्या हातात आहे. किंवा त्याने असं बोलल्यावर मला वाईट वाटलं, त्याने असं वागतं मला माझं मन गुदमरल्यासारखं होतं. असं काही लोकांचं पद्धत आहे का? असं कसं बोलायचं, असं कसं वागतात. बऱ्याच वेळेला सत्संगाला जाणारे माणसं जर चुकली तर ते लगेच दुसरे नावं ठेवायला पक्के जाय. काय जाऊन उपयोग सत्संगाला बोलतात. अरे पण ते सुधारण्यासाठी सत्संगामध्ये जातात. सुधारलेले असेल तर सत्संगामध्ये जायची गरज नाही. डॉक्टरकडे आपण का जातो? आजारी असतो म्हणून जातो. जो आजारी नसतो तो काय डॉक्टरकडे जाणार उगीच नाही जात. तसंच सत्संगामध्ये कोण जातं? ज्यांचं मन समाधानी आहे, त्यांना समाधान हवं आहे, त्यांना सुख शांती हवं आहे, ते ज्ञान मिळवण्यासाठी जातात. पण ते लगेच एका दिवसात सुधारते, 4 दिवसात सुधारते किंवा महिन्यातच सुधारते असंही नाही. प्रत्येक जणाला आपापला प्रयत्न हा करावा लागतो. म्हणून जीवन सहज आहे, सुंदर आहे. लक्षात ठेवा. नियोजन पाहिजे. नियोजन नसेल, आपण नियोजन म्हणजे नुसतं डिसिप्लिन नाही, कडक डिसिप्लिन, कडक शिस्त, असंच झालं असं झालं असं पण नाही. दोन्ही बाजूने तिथे बॅलन्स झाला पाहिजे. म्हणून लवकर उठला की जे नामस्मरण होईल सद्गुरूंकडनं समजून घ्या. नामस्मरण आहे, स्वयंस्मरण आहे किंवा सतत कृतज्ञतेने सर्वांचं भल्याचं चिंतन करायचं आहे. ते 1 तास बसता आलं पाहिजे. 1 तास शांतपणे बसा. बघा अख्खा दिवस त्यापर्यंत शांततेने जाऊ शकतो. ती सुरुवातच तशी असले की होतं. पण सुरुवातीच काहीतरी वेळवाकडे झाले की सगळं दिवस बिघडतो आपला. मग त्याच्यानंतर जे शरीराला जो व्यायाम हवा तो व्यायाम केला पाहिजे. हे नियोजन आहे आपलं. खूप काय आपल्याला बॉडी बिल्डर बनायचं नाही, पण शरीर ठणठणीत असलं पाहिजे हे पहिले लक्षात ठेवा. शरीर ठणठणीत तर सगळं जीवन ठणठणीत. आणि शरीराच्या ठिकाणी आरोग्याचा ठणाणा असेल तर सगळ्या जीवनामध्ये ठणाणा. काही नसतं. मग त्रास आहे, हे आहे, ते आहे, ते आहे, सगळं जे आपण म्हणतो ते आपलं जीवनच तसं आपण जगायचा प्रयत्न करतो. म्हणून सद्गुरूंचं एक सुंदर वाक्य आहे, तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता. साधं तुम्ही काय करता, चांगलं केलं तर चांगलं मिळणार, ते देव तुम्हाला देणार. म्हणजे नियमाने तुम्हाला मिळत. देव देतो म्हणजे नियमाने मिळतं. पण तेच वाईट वेडवाकडा काहीतरी केलं तर वेडवाकडं तो वाटायला येतं. हे हा नियम आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला आपल्याकडनं सद्भावनेतून जीवन जगता आलं पाहिजे. ही पहिली गोष्ट लक्षात आहे. प्रत्येकाबद्दल सद्भावना. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही आता न घडो मत्सर म्हणजे ही सहज लोक मत्सर करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांच्या वाट्याला असे मत्सर करणारे भरपूर भेटले. अगदी म्हणजे मोठ्या उच्च पदस्थ असलेले शास्त्री बुवा वगैरे सगळं अगदी ग्रंथांचा अभ्यास करणारे, वेदाचा अभ्यास करणारे, पण अभ्यास केला तरी त्यांना न कळणार हवेत. म्हणून तुकाराम महाराज एकदा म्हणून गेले, वेदांचा अर्थ आम्हासी पुसावा, इतरांनी वाहावा भार माता. मग कोणाला बोलले? जे पुरोहित वर्ग जे बसले होते त्यांना, पण त्यांनी नाव न घेता बोलले,
तर ते नुसतं डोक्यात हमाली करतायत, वेदांचा वेद वाचतात, वेद वाचला आम्ही वेदभर संपन्न आहोत म्हणून इतरांनी महाभाप भार माता डोक्यावर हमाली करत फिरायचं भार. पण अर्थ जर समजायचा असेल तर वेदाचा तो एक एक अर्थ आपल्याला कळला पाहिजे. आणि तो अर्थ म्हणजे मानवी जीवन आपल्याला कसं शांततेने आनंदाने जगायचं आहे हे कळलं पाहिजे. लक्षात ठेवा, वेद कशासाठी आहेत? मन शांत आणि स्थिरपणाने जगण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, आनंदाने जीवन जगण्यासाठी. वेदाचा अर्थ म्हणजे काय? आपल्याला कसं सहजपणे आनंदाने जीवन जगायचं आहे हे जेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती जेव्हा आपल्याकडनं व्हायला लागते तेव्हा आपण आनंदाने जीवन जगतो. आनंदाने जीवन जगण्यासाठी कसलीच ओढाताण करायची गरज नाही, हेवेदावे करायची गरज नाही, आपला मोठेपणा दाखवायची गरज नाही. आपण हे सगळं करतो म्हणून सांगतोय. सर्व माणसं हेच मोठेपणा दाखवायचा प्रयत्न करतात. आपलं काय खिशात काही नसतं, खूप पैसे दाखवायचे काय काही लोकांना सवय असते. एखादी मर्सिडीज गाडी उभी येतात, एखादा मुलगा जाऊन बघा असा उभा होता ना, एक फोटो काढ माझी गाडी म्हणायला काही हरकत नसते. पण जे आपल्याकडे काही गरज नसते त्याच्यात आपण अडकत जातो ना, तिथे दुःख निर्माण होतं. जे सहज आहे सहजपणे एकमेकाशी आनंदाने मिळून मिसळून खेळून व्यवस्थित छान बोलून आपल्याला सगळं काही मिळवता येतं. आणि सगळ्यात मिळवायचं म्हणजे काय? खरं मिळवायचं काय? समाधान. जिथे समाधान नाही तिथे कितीही वस्तू कितीही मिळाला तरी माणसाला दुःखही असतं. काही लोक समाधानीच नसतात. गंमत आहे. समाधानी असणं म्हणजे काय? प्रत्येकाची वृत्ती वेगळी वेगळी असते. काही लोकांना घरात समाधानच नाही म्हणतो, घरात कटकट असते, हे असतं ते कटकट तूच करतोस म्हणून दुसरा कटकट करतो असं वाटतं. कटकट बिटकट काय नसतं. खरं सांगायचं तर आपलं मन सरळ असेल, शांत असेल, समजूतदारपणा असेल, सहिष्णुता असेल, सहनशीलता असेल तर खरं म्हणजे कसं काहीच नसतं. जे आहे ते नुसतं स्वीकारता आलं पाहिजे तुम्हाला. गौतम बुद्धासारखं स्वीकारायचं म्हणजे काय? समोरचा काय देतो तर घेतलंच पाहिजे असं नाही, पण तू मात्र चांगलं कार्य केलं पाहिजेस. तू असा वागला म्हणून मी असा वागलो, ही ऍक्शन रिॲक्शन आपल्याला उपयोगाची नाही. तिथे दुःख निर्माण होतं, तिथे भांडण तंटे निर्माण होतात. म्हणून आपल्या बाजूने सर्वांबद्दल सद्भावनेने जीवन जगणं, समाधानात राहणं ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली. खरं सांगायचं तुम्ही मग काहीच कामं करायची नाही का, प्रयत्न करा, सगळं करा, पण आपली वेळेचं नियोजन पाहिजेच, आरोग्याचं नियोजन पाहिजेच. म्हणून म्हटलं सकाळी उठलं, देवाचं स्मरण केलं, मग आरोग्य. काहीतरी शरीराला हालचाल झाल्याशिवाय शरीर ठणठणीत राहत नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. खूप व्यायाम ज्यांच्याकडे खरं म्हणजे एवढा वेळ असेल व्यायामशाळेत जायचं हे जायचं त्यांनी जावं, पण ते पण मर्यादेच्या बाहेर जाऊ नये. परत लक्षात, व्यायामशाळेत गेलं आणि मर्यादेच्या बाहेर गेलं तर काय होतं मी सांगतो. आमचे एक मित्र होते, म्हणजे आपण म्हणतो ना बॉडी बिल्डर्सचं जे असोसिएशन असे त्याचे ते एक चांगले कार्यकारी सभासद पण होते. की चांगले व्यायामशाळेत जाऊन चांगलं शरीर कमवल्या लोकांची परत कॉम्पिटिशन असते ना, ती कॉम्पिटिशन मध्ये त्याचे ते म्हणजे परीक्षक म्हणून असायचे. तर स्वतःही त्यांची बॉडी तशी मजबूत होती, म्हणजे त्यांची स्वतःची व्यायामशाळा होती, सगळं होतं. झालं काय सांगतो, जेव्हा आपण शरीराला अति ताण देतो त्याचाही वाईट परिणाम होतो. मर्यादा जीवनात मर्यादा प्रत्येक गोष्टी मिळेल. शेवटच्या काही वर्षानंतर त्यांच्या शरीरामध्ये थरथरी, अख्खं शरीर त्यांचं थरथरायचं, पण ताण खूप दिलेला होता. त्यांना व्यायामाची आवड होती म्हणून व्यायाम करणं चांगलं, पण किती व्यायाम करायचा, मर्यादा गेली. तर मला आठवतं एक दिवस पेपरमध्ये आलं होतं, कोण बरं होते ते म्युन्सिपालिटीचे कमिशनर होते, खूप गाजले होते. तर ते पेपरामध्ये आले, ते रामदेव बाबा तिथे दाखवायचे ना योगाचं ना, हे तसे काहीतरी करायला गेले. ते बघून तुझी मर्यादा शरीराची काय सांग, तू हुशार आहे, सगळं चांगलं आहे, पण खेळणार. खूप हुशार माणूस आहेत असं म्हणजे हे नाही, हुशार आहेत, कार्य कर्तव्यनिष्ठ होते, सगळं होतं, चांगलं कार्य करत. पण ते असं स्वतःच्या शरीरात ताण व्हायला त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, असं पेपरमध्ये आलं तर म्हटलं.
मर्यादा म्हणजे आखडलं जातं कुठेतरी स्नायूत, असं नाही आहे ना. ते स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते कोणाकडे समजूनच घ्यावं लागतं. पण आपण म्हणतो काही करा आणि कसंही करा, म्हणजे व्यायाम झाला पाहिजे असं नाही. ज्याच्या प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याने व्यायाम केला पाहिजे, त्याची प्रकृती त्याने सांभाळली आणि त्याच्यात त्याने हळूहळू प्रगती साधत जायची. म्हणून तिथे थोडा वेळ दिला पाहिजे. वेळेवरच जेवलं पाहिजे. आपण वेळेच्या कुठं कधी पण जेवतो. रात्री लोक कधी पण जेवतात किंवा रात्री उशिरात जेवणं हा हल्लीची स्टाईल झालेली आहे. पार्ट्या बेट्या करणं, सगळं मौज मजा करणं करा, पण त्याच्यातून होतं काय, आरोग्य बिघडतं. जसं सिगरेट वगैरे सारखी व्यसनं असतात त्याने बिघडतं. आता परवा आली ते मोठमोठ्या नटनट्यांचं म्हणे त्या गतच्या ह्याच्यात त्यांची नावं आली. म्हटलं ह्याला काय पडलंय काय, सगळा पैसा कसा मिळतो, गत मध्ये जाऊन गत पिण्याच्या मागे काय लागतात ते म्हणे. न समज म्हणजे माणसाकडे शहाण पण नाही. लक्षात ठेवा, गत पिणं वाईट आहे कोणतं आहे कोणालाही माहिती, कोणाला नाही माहिती खरं सांगायचं तर. पण गत पिण्यासाठी पार्ट्या करतात म्हणजे शहाण आहेत की वेडे आहेत. पण बघा, हे प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचं अज्ञान ज्ञान हे जे आपण म्हणतो ना, की आजचं कॉर्पोरेट जग आहे. कॉर्पोरेट जगामध्ये भावना म्हणजे इतरांच्या भल्याची भावना फार कमी. इतरांकडनं पैसा कसा मिळवायचा आणि त्यासाठी आपण काम भरपूर करायचं ही पण एक भावना असते. पण त्यासाठी पैसा वाढला पाहिजे, पॅकेज वाढलं पाहिजे, करिअर झालं पाहिजे. अरे पण तुझ्याकडे स्वतःच्या आरोग्याकडे बघ, घराकडे बघ, ते बाजूला होतं आणि मग त्याच्यातून दुःख निर्माण होतं. मग प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा सांभाळता आल्या पाहिजे. काम तर प्रत्येकाने केलंच पाहिजे, काम करायचं नाही असं नाही. लव्ह वर्क ब्लेस ऑल, यू विल बी ब्लेस बाय गॉड. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आपल्या लक्षात पाहिजे. काम आहे त्या कामाच्या पण मर्यादा, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत हे लक्षात ठेवा. लोक मर्यादाच समजत नाहीत. मी बऱ्याच लोकांना ज्यावेळेस सांगतो तुमचे 8 तास 9 तास तुम्ही ड्युटी केली पाहिजे, बरोबर आहे. पण काही लोक 12 तास करतात. त्यांची प्रकृती बिघडल्याशिवाय राहणार आहे का? आपण साधी गोष्ट, गरीब माणसं आहेत, वॉचमन म्हणून जे आपल्या आता बिल्डिंग मध्ये असतात, तिथे बिचारे रात्रपाळी करतात, पण दिवसपाळीला तोच माणूस असतो. आणि मग तुला झोप लागत नाही हो, काय करणार, पैसे पाहिजेत ना. असे म्हणजे मी बघितले बिचारी वॉचमन, गरीब माणसं, पण त्याचा फायदा कोण घेतं? मस्त की झोपणारे लोक आहेत, त्यांना वाटतं ते, आणि तो झोपलेला बिवला दिसलेला फोटो काढून टाकतात. अरे तू किती तास झोपतो ते तरी तू बघ, मग दुसऱ्यावर जबरदस्ती करतोस कसा? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही विचार करा. आहे सगळं जीवन सोपं, पण आपण भन्नाट कल्पनेतून, काहीतरी मोठ्यापणाच्या गोष्टीतून, कधी कॉम्पिटिशनच्या मागे लागून करत असतो. म्हणून आता बघा, प्रत्येकाचं घराचं एक, आता परवा पेपरमध्ये छान आलं होतं, प्रत्येकाचं घर कितीही मोठं झालं ते तो अमुक एक स्क्वेअर फीटची जागा व्यापतो, बाकी काय बघतच नाही घराकडे. तो का सगळ्या घरात फिरत बसतो का? नाही. दिवाणखाना आहे, किचन आहे, तर टेबल आहे, टेबलला जेवला की दिवाणखान्यात बसला, झोपेचं बेडरूम असेल बेडरूम नसेल ते वेगळी गोष्ट. त्या 3 गोष्टीशिवाय बाकीच्या गोष्टी तो रोज बघतो का? रोज अजिबात बघत पण नाही, वापरतच नसतात. म्हणजे खरं वापर किती करतो आपण? अगदी थोडा. पण आपलं घर केवढं मोठं असतं असं वाटतं ना आपल्याला. तर मोठं घर ज्याची त्याची कुवत आहे, ते आपण घ्यावी न घ्यावी हा त्याची मर्जी, माझं तसंही म्हणणं नाही. पण घर असावं घरासारखं, एक लक्षात, नको तर नुसत्या भिंती. इथे माणसं जपली गेली पाहिजेत किंवा माणसांची सोय झाली पाहिजे, त्यासाठी ते घर आहे. तिथे माणसांनी माणसाबरोबर आनंदाने जीवन जगलं पाहिजे, त्यासाठी घर असतं. ते कळत नाही तर तिथे घर लागते. लक्षात घ्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून शहाणपण फार महत्वाचं, मग नियोजन महत्वाचं आहे. सकाळी उठणं जितकं बरोबर आहे तितकं रात्री झोपायची पण वेळ एक पुढे मागे 15-20 मिनिटं झाली, अर्धा झालं तरी चालेल. पण ती आपली आता हे कोणी करायचं? आपणच आपलं करायचं, दुसऱ्याला नाही करायला लावायचं. रात्री किती वाजता झोपायचं? म्हणजे माझी झोप 8 तासाची असेल, मला 5 वाजता उठायचं की 4 सोडता, पण मागे 8 तास आले पाहिजे, हे नियोजन आहे. त्यावेळेला आपण अगदी कंपल्सरी जाऊन झोपलं पाहिजे. पण हे आपल्याला कळत नाही. रात्रीचं जेवण आहे ते रात्रीच्या अगदी किती 6 वाजता जेवायचं की 7 वाजता, त्याच्यानंतर 2 तासांनी झोपा. आपल्याला पूर्वीपासून सगळ्यांना सांगितलेलं, सगळ्यांना माहिती आहे. पण 10 वाजता झोपतील, 10 वाजता जेवतील, 11 वाजता झोपायला जातं, तर कसं होणार?
म्हणजे तब्येत जिरत नाही, हे फिरत नाही, पचन होत नाही, ह्या सगळ्या तक्रारी येणारच. म्हणजे सगळं शरीराचं नियोजन, म्हणजे म्हणून म्हटलं ना, प्राणायाम वगैरे सगळं शुद्ध हवेत फिरणं बिरणं ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत जीवनाला. तेव्हा मन शांत असतं, तेव्हा स्थिर असतं. नुसतं एका जागी बसायचं म्हणत नाहीत. सगळीकडे आपल्या शरीराला हालचाल झाली पाहिजे, त्यासाठी फिरणं असलं पाहिजे. पण जिथे जिथे संबंध होते तिथे आपल्याकडनं सद्भावना तिथे पसरला पाहिजे, की तिथे सर्वांचं मंगल व्हावं, पवित्र जीवन जगावं सर्वांनी. हाही जरी सद्भावना आपल्याकडे असेल तरी आपल्या मनाला एक शांतता मिळते, समाधान मिळतं आणि आनंदाने जीवन जगता येतं. मग असं जीवन जगायचं की न जगायचं ठरवायचं कोणी? आपण. मी सांगितलं म्हणून ऐकलं पाहिजे असं नाही, कोणाकडे काय सांगतायत असंही म्हणतील. पण तुम्हाला जर समाधाने जगायचं आहे ते नियोजन करून सोप्या पद्धतीने जीवन जगता येतं. म्हणून हे करायचं काम आपलं आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात करायचं की न करायचं ठरवायचं कोणी? तुम्ही. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण तळमळीने पत्र सांगतच बसणार, बाबा कर रे बाबा, कर रे बाबा. केलंच तर आनंदाने जीवन जगशील. म्हणून हे सहज आनंदाने सर्व जीवन जगावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.